चिंतन करण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं अगत्याचा तो असा. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. काय निमित्तानं सेवा आहे सगळ्यांना ज्ञात आहे. या घरातून निघून गेले कैलासवासी काशीनाथ नाऊ चौधरी माजी सरपंच यहलोकाची यात्रा पूर्ण करून परलोकामध्ये निघून गेलेले आहेत. त्यांना 5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यांचं 5वं पुण्यस्मरण त्यांचं 5वं श्राद्धाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. बाबांच्या पश्चात त्यांचा मुलगा श्री सखाराम काशीनाथ चौधरी, ज्ञानदेव काशीनाथ चौधरी, सोपान काशीनाथ चौधरी, विठ्ठल काशीनाथ चौधरी, लीलाबाई तुळशीराम पाटील, जनाबाई ईश्वर चौधरी, नंदाबाई परशुराम चौधरी, निर्मळ पांडुरंग पाटील आणि समस्त चौधरी परिवार. या परिवारातून बाबांचं जाणं होत आहे. 5 वर्षाचा काळ निघून गेलेला आहे आणि 5वं श्राद्ध आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. जीवाला सद्गती मिळण्याकरता किंवा ज्या स्थितीमध्ये आहेत किंवा ज्या देहामध्ये ज्या योनीमध्ये ते आहेत तिथं त्यांना चांगली गती मिळावी, त्यांना सुख समृद्धी मिळावी म्हणून मुलाचं कर्तव्य आहे इथं त्यांच्या नावाने सत्कर्म समर्पण करणं. आणि ते सत्कर्म म्हणजे काय तर हे श्राद्धाच्या रूपाने अन्नदान, ज्ञानदान या गोष्टी त्यांच्या नावाने केल्या की त्या जीवाला संतुष्टता निर्माण होत असते. विठाला विठ्ठल. आपल्या वडिलांबद्दल असलेलं प्रेम ते व्यक्त करण्याचं साधन म्हणजे आजचा दिवस आहे. त्यांच्या नावाने सत्कर्म केलं पाहिजे कारण त्यांचे आमच्यावर उपकार आहेत. त्यांच्या उपकारातून उपकृत होण्याकरता मुलाने त्यांच्या नावाने सत्कर्म केलं पाहिजे. आणि आज तो अत्यंत महत्वाचा दिवस आहे. गेली 4 वर्ष आपण ती पूर्ण केली आणि 5व्या वर्षी या ठिकाणी आपण संपन्न करतो. कधी कधी माणसं विचारतात महाराज आणखी किती वर्ष केलं पाहिजे, नाही का? कोणी 1 वर्ष करतो, कोणी 5 वर्ष करतो, कोणी आणखी त्याच्याही पुढे करत असतो. मी सांगेन महाराज वर्ष श्राद्ध तोपर्यंत केलं पाहिजे जोपर्यंत त्यांची इस्टेट आम्ही उपभोगतो. 2 वर्ष आणि 5 वर्ष 4 वर्ष करण्याची ही विधी नाही. तर कायमस्वरूपी जोपर्यंत आपल्या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत वडिलांबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये पवित्र भावना असली पाहिजे आणि ती व्यक्त आपण या दिवशी केली पाहिजे. म्हणून आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. आजचं हे नैमित्तिक कीर्तन आहे. निमित्ताला अनुसरून जी क्रिया केली जाते त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. ही जर कर्म आपल्या जीवनामध्ये केली तर पितर देवता संतुष्ट होते, म्हणजे जाणारे पितर आपले संतुष्ट होतात. आणि ही क्रिया जर आपण त्यांच्या नावाने केली नाही तर ती आपल्या करता बोट मोडतात. दोन्हींची प्रमाण मी सांगून जाईन. जर तुम्ही आम्ही जर या ठिकाणी या मृत्यूलोकामध्ये वडिलांच्या नावाने श्राद्ध कर्म केली नाही तर महाराज ती लोक आपल्या करता काय करतात, हा कटा त्यांचे करती पितर. महाराज सांगतात आमच्या कुळामध्ये असा मुलगा का जन्माला आला का तो आमच्या नावाने एवढं सुद्धा सत्कर्म करू शकत नाही. पिंडदानाची क्रिया आमच्या करता तो समर्पण करू शकत नाही का आम्ही या मुलाला जन्माला घातलं. असं करत महाराज ती बोट मोडत इथून प्रवास करत असतात. लक्षात घ्या, पितर आम्हाला आशीर्वाद देत नाही तर आमच्यावर काय होतात ते नाराज होत असतात. लक्षात घ्या. मी एक उदाहरण सांगत असतो. आपल्याकडून महाराज जेव्हा दिंडी निघते किंवा पालखी निघत असते तेव्हा काही माणसं पुढे जातात पालखीमध्ये, पण काही लोक म्हणतात 2 दिवसात जाऊ आपण, बरोबर की नाही? मग त्या प्रवासाला जेव्हा आपण निघतो, निघाल्यानंतर जर घरातल्या माणसाने डब्बा बनवून दिला आणि दुपारच्या ठेप्याला आपण थांबलो आणि तो डब्बा जर आपल्याला उपयोगाला आला तर आपण 4 चौघामध्ये सांगतो बघा ना माझ्या घरची किती लोक चांगली आहेत. मी जाणार होतो, मी सांगितलं नाही त्यांना डब्बा द्या, पण माझ्याकरता सकाळी लवकर उठून यांनी काय केलं, माझ्याकरता शिदोरी तयार केली. किती चांगली लोक आहेत. 2 भाकरी बनवून दिल्या तर आपल्याकरता आशीर्वाद देतात महाराज.
पण जर आपण रिकाम्या हाताने जर त्यांना पाठवलं तर चार चौघ सांगतात, बघा अरे आळंदीला जाणार होतो हे सगळ्यांना माहित होतं, 2 भाकरी करून देत आलं. मग तो काय करतो, तिथं चार चौघामध्ये बोटं मोडतो. महाराज सांगतात ते आमच्यावर रुष्ट होतात, नाराज होतात. मग जर हे कर्म केलं तर काय होतील? महाराज सांगतात जर आपण सत्कर्म केलं, पिंडदानादी क्रिया त्यांच्या नावाने केली तर ते पितर संतुष्ट होऊन आशीर्वाद देतात. त्यांच्या नावाने सत्कर्म केलं तर ती पितर देवता काय करत असतात? महाराज सांगतात तुका म्हणे पित्र आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते सर्व काळ. ते सातत्याने पुत्राचं कल्याण इच्छित असतात, आपल्यावर आनंदाचा वर्षाव करतात, आपल्यावर आशीर्वाद त्या ठिकाणी देत असतात. मग ह्या क्रिया आपल्या जीवनामध्ये केल्या पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी हा परिवार आपल्या वडिलांच्या उपकारातून उपकृत होण्याचा थोडासा प्रयत्न या ठिकाणी या कीर्तनाच्या माध्यमातून, या श्राद्धाच्या माध्यमातून करत आहेत. सज्जनो, मृत्यू लोकामध्ये जो जो प्राणी येतो त्याला मरावं लागतं, हा सृष्टीचा नियम आहे. परमात्म्याची आज्ञा आणि सृष्टीच्या नियमाचं पालन प्रत्येकाला करावं लागतं. देवाची आज्ञा झाली की माणसाला थांबता येत नाही, आणि सृष्टीच्या नियमाप्रमाणे जेवढी वेळ आम्हाला इथं दिले तेवढाच वेळ इथं प्रवास आपल्याला करायला मिळतो. आपण नेहमी एक पत्रिका तयार करत असतो, एखादा माणूस गेला की, आणि त्याच्यावर लिहित असतो आमचे अमुक अमुक कैलासवासी नाही का, काशीनाथ नाहू चौधरी यांना काय झाली, बोला बोला काय झाली, देव आज्ञा झाली. म्हणजे देवाची आज्ञा झाल्यानंतर माणसाला इथं राहता येत नाही. परमात्म्याची आज्ञा झाली मग आता इथं राहता येत नाही. हा सृष्टीचा काय आहे, नियम आहे. सृष्टीच्या नियमाला बदलता येत नाही. महाराज, मृत्यू लोकामध्ये ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मरावं लागतं. इतर नियमाला अपवाद आम्हाला पाहायला मिळतो. इतर नियम आहेत त्याला अपवाद आहे. ते नियम तुम्ही आम्ही तयार केले, तुम्ही आम्ही मोडले, तुम्ही आम्ही तुमच्या पद्धतीने तयार केले. पण महाराज सांगतात या सृष्टीतल्या या नियमाला आम्हाला मोडता येत नाही. महाराज, मी एक नेहमी उदाहरण सांगत असतो बघा. एकादशी हे व्रत आपण कसं केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, काही न खाता केलं पाहिजे, बरोबर की नाही. काही न खाता एकादशीचं व्रत केलं पाहिजे. पण ज्याला जमत नाही, ज्याला शक्य नाही, त्याच्याकरता महाराज साधू संतांनी सांगितलं तुम्ही काय करा, दूध घ्या, थोडंसं दूध घेतलं तरी चालेल. पण त्याच्यानेही जर त्याला राहवत नसेल, एकादशी सोडायची वेळ येत असेल तर त्यांनी फलहार करा. म्हणजे काय घ्या, 2-4 डझन एखाद फळ खा. पण जर त्याच्यानेही जर त्याला राहता येत नसेल, फलहारावर जर भागत नसेल तर त्यांनी काय करा, फलाहार करा. म्हणजे 2-4 टाइम भगर खा, बरोबर. ज्याला दुधावर जमत नसेल त्यांनी फळ खा, फळ जमत नसेल तर त्यांनी फलाहार करा. आपल्या भाषेत बोलायचं झालं तर दिवसभर चर पण एकादशी, बरोबर की नाही. हा नियम आहे महाराज, एकादशीचा नियम आहे. काही न खाता एकादशी केली पाहिजे. पण ज्यांच्याने शक्य नाही त्याच्याकरता तो पर्याय सांगितला. नियमाला अपवाद आहे. चला दुसरं उदाहरण सांगतो. तुम्ही पंढरपुरामध्ये गेलात आणि पंढरपुरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला देवाचं दर्शन घ्यायचं आहे. मग देवाचं दर्शन घेत असताना कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, चोरून लाईन मध्ये उभं राहून दर्शन घेतलं पाहिजे, बरोबर की नाही. मग तुम्ही लाईन मध्ये दर्शनाकरता गेला तर ती लाईन कुठं होती, गोपालपुरात. आता थांबाल, त्यांनी विचार केला इथं 2 दिवस घालवण्यापेक्षा मुखदर्शन करू. पर्याय निवडला, काय, मुखदर्शन करू.
काही निष्ठावान वारकरी आहेत महाराज, 2 नाही 4 दिवस लागले चालतील, पण लाईन सोडणार नाही. विठ्ठल विठ्ठल. मग त्यांनी विचार केला, इथं 2 दिवस घालवण्यापेक्षा मुखदर्शनाकरता जाऊ, 1-2 तासामध्ये होईल. पण मुखदर्शनाची लाईन पाहिली तर तिथं सुद्धा किमान 8 तास लागणार होते. त्यांनी विचार केला, लाईन मध्ये उभं राहून चालणार नाही, मुखदर्शन घेता येणार नाही, पण देवाचं दर्शन मला करायचंय. मग पर्याय काय निवडला महाराज? मंदिराला परिक्रमा केली आणि नामदेव पायरीजवळ येऊन महाराज पाठीमागे सरकला आणि मंदिराचा कळस पाहिला आणि पांडुरंगाला सांगितलं, देवा झालं दर्शन. बरं, दर्शन कसं घेतलं पाहिजे? लाईन मध्ये उभं राहून देवाच्या पायाजवळ जाऊन महाराज दर्शन केलं पाहिजे. पण ज्याच्याने शक्य नाही त्यांनी कळसाचं दर्शन केलं तरी त्याला भगवंताचं दर्शन होतं, असं साधूचं म्हणणं आहे. प्रत्येक नियमाला अपवाद आहे, पण जन्म झाल्यानंतर मृत्यू या गोष्टीला अपवाद नाही बाबा. ज्याचा जन्म झालेला आहे महाराज सांगतात त्याला मरावं लागतं, कारण ज्या गावाला आपण आलोय त्या गावाचा नियम मोडता कामा नये. बरोबर आहे? तुमच्या गावाला आलोय, तुमच्या गावाचा जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे मी वागलो पाहिजे. मग मृत्यूरूपी किंवा देहरूपी गावाला आपण इथं जर आलो असेल तर देहरूपी गावातला जो नियम आहे तो माणसाने पाळला पाहिजे. काय नियम आहे? माऊलींना विचारा. माऊली ज्ञानोबा सांगतात, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया, ना मनोनये धनंजया जिया परी. थोडा इको कमी ठेवा. देहरूपी गावाला आल्यानंतर या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे? महाराज सांगतात, देहरूपी गावाला आल्यानंतर मृत्यूला नाकारता येत नाही. जो खाटेवर आलेला आहे त्याला ताटेवर जाणार आहे, ज्याचं बारसं झालेलं आहे त्याचं तेरसं निश्चित आहे. बरोबर आहे? एवढंच नाही, इथं कोणीही असू द्या त्याला जावंच लागतं. महात्मे सांगतात, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर इथं गुणवंत गेले, इथं धनवंत गेले, इथून ज्ञानवंत गेले, नाही नाही हे तर गेलेच, पण इथून भगवंताला सुद्धा जावं लागलं महाराज. भगवान परमात्मा सुद्धा या मृत्यू लोकामध्ये अवतार धारण करून येतो, पण त्या परमात्म्याला सुद्धा या मृत्यू लोकामध्ये राहता येत नाही. गोड असं प्रमाण महाराजांनी दिलं, येथे उरो नाही आले अवतार, येरते पामर जीव किती. मग तुमचं आमची काय अवस्था? महाराज सांगतात, आपल्या घरातून किती गेले आम्हाला सांगतात, या मृत्यू लोकातून अनेक माणसं गेली महाराज, भगवंताला इथं राहता आलं नाही. खूप ज्ञानी माणसं इथं झाली, ज्ञानवान झाली, त्या ज्ञानाला सुद्धा राहता आला नाही. गुणवंत झाली, त्या गुणवंताला सुद्धा राहता आलं नाही. इथं धनवंत माणसं भरपूर झाली, खूप पैसेवाले झाले, पण त्यांना सुद्धा राहता आलं नाही. महाराज सांगतात, त्याच्याही पुढे भगवंताला सुद्धा इथं राहता आलं नाही. इथं तुमची आमची काय अवस्था? महाराज सांगतात, आपल्या घरातून किती माणसं गेली तुम्हाला माहित आहे? आजा गेला पणजा गेला, बाप मसना देखत देखत ना तू पण तू तो हे तैसा झाला.
आपल्याला सुद्धा एक दिवस तिथून जायचंय महाराज. मग प्रत्येकाला जर मृत्यूलोक सोडायचा आहे तर मरत असताना कशा पद्धतीने गेलं पाहिजे याचं चिंतन तुकोबाराय करत आहेत. सज्जनो, आपण जाण्याचा आनंद लोकांना नाही झाला पाहिजे, आपण जाण्याचं लोकांना दुःख झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आपण जास्त काळ राहावं याच्याकरता भगवंताकडे प्रार्थना समाजाने केली पाहिजे. आपण मरावं म्हणून लोकांनी नवस करू नये. आपल्या जीवनामध्ये चांगलं सत्कर्म करा, आपण आपल्या जीवनामध्ये चांगलं वागा. मरण तर प्रत्येकाला येणार आहे, पण मरत असताना कशा पद्धतीने गेलो पाहिजे याचं चिंतन तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये करताय. तुकाराम महाराज सांगतात, मरावं तर प्रत्येकाला लागणार आहे. या सृष्टीमध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस हा मृत्यूलोक सोडून जावं लागणार आहे. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. महाराज सांगतात, जिथून आलाय ना तिथं तुला एक दिवस जायचंय, पण कशा पद्धतीने गेलं पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे की असा माणूस आमच्या गावात पुन्हा होणे नाही. मरावे परी कीर्ती रूपाने उरावे, किंवा गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाने. आता आपण सगळेच जण कार्तिकी महिन्यामध्ये म्हणजे आता या ठिकाणी एकादशीला ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्या करता खूप लोक आपल्या इकडनं गेली होती. कोणाला पत्र, कोणाला आमंत्रण होतं, पण सगळी जण गेली. महाराज गेली की नाही. तुकाराम महाराज सांगतात, अधिकम संत महात्मे सांगतात, अशा पद्धतीने आम्हाला जीवन जगता आलं पाहिजे की त्या ठिकाणी महाराज तो सोहळा उपभोगण्याकरता लाखो लोक त्या ठिकाणी अलंकापुरामध्ये दाखल होते. महाराज एवढं चांगलं आम्हाला कर्म करता आलं पाहिजे, एवढं चांगलं आम्हाला जगता आलं पाहिजे, आणि एवढं चांगलं आम्हाला इथून जाता आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. मी एक वाक्य सांगून जाईन सज्जनो, आपल्या करता महाराष्ट्राने रडावं एवढं सुद्धा चांगलं वागू नका. आपल्या करता ठाणे जिल्ह्याने रडावं एवढं सुद्धा चांगलं वागू नका.
आपल्याकरता भिवंडी तालुका, कल्याण तालुका रडला पाहिजे एवढंही चांगलं वागू नका, पण किमान एवढं चांगलं वागा, किमान तुमच्या गावातली लोक तरी तुमच्याकरता चांगलं म्हटली पाहिजे. एक वाक्य सांगून जाईल. चालत असताना अशा पद्धतीने चाला की ज्या रस्त्यातून तुम्ही चालाल त्या रस्त्यातल्या वाटेतून जाणाऱ्या माणसांनी तुम्हाला जे हरी नमस्कार रामराम केला पाहिजे. बसत असताना अशा ठिकाणी बसा की तुमच्या जवळ बसायला कुणाला लाज वाटली नाही पाहिजे. आणि मरत असताना यह लोकाची यात्रा पूर्ण करत असताना अशा पद्धतीने जा की तुमच्या मरणाची वार्ता जगाच्या कानावर पोहोचल्यानंतर त्यांच्या डोळ्यात तुमच्या करता 2 तरी अश्रू आले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याकरता संत समुदाय हळहळ करत होता महाराज. प्रत्येकाच्या डोळ्याला अश्रू होते आणि माझ्या ज्ञानोबरायण करता समस्त महाराज त्या ठिकाणी भाविक वर्ग धाय मोकळून रडत होता. कधी? ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याच्या वेळेस. आजही समाधी सोहळा तिथं मंदिरामध्ये जेव्हा साजरा होतो तेव्हा प्रत्येक फडकरी वारकरी भाविक प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात महाराज. एकादशी द्वादशी 2 दिवस माणसं आनंदाने आळंदीमध्ये राहतात, पण त्रयोदशीचा दिवस उजाडला की एखादी घरातली मुलगी जशी माहेर सोडून जशी सासरी जायला निघाल्यानंतर आई वडिलांची जशी अवस्था होते ना, महाराज सांगतात तशी अवस्था सगळ्या वारकऱ्यांची साधकांची होते. मुलीला जेव्हा 18 वर्षे घरामध्ये वागवली जाते, वाढवली जाते, लहानाची मोठी केली जाते आणि ती महाराज विवाहाच्या प्रसंगामध्ये 4 अक्षदा तिच्या डोक्यावर पडल्यानंतर पतिदेवाच्या हातामध्ये तिचा हात दिला जातो आणि ती जेव्हा मंडपाच्या बाहेर पडते आणि बाहेर पडल्यानंतर त्या घरातली अवस्था जशी होते ना, महाराज सांगतात तशी अवस्था त्या वारकऱ्यांची. त्रयोदशीचा दिवस उजाडल्यानंतर सगळे अस्वस्थ होतात. का? तर आज जगाची माऊली अस्ताला जाणार आहे, लोप पावणार आहे. पुन्हा माऊलींचं दर्शन आपल्याला कधीही घडणार नाही याची चिंता प्रत्येक साधकाला आहे. म्हणून सगळ्या समाजाच्या मुखातून महाराज एकच घोष ज्ञानोबरांचा. ज्ञानोबरांकरता समाज रडला यातही मला नवल वाटत नाही, कारण या समाजाच्या कल्याणाकरता अवतीर्ण झालेले संत ज्ञानोबराय होते म्हणून समाज त्यांच्याकरता रडत होता. ज्ञानोबरांकरता त्यांची भगिनी, त्यांची बहीण मुक्ताबाई रडली याच्यातही मला नवल वाटत नाही. कारण का? तर आपला बंधू चाललाय म्हणून एक बहीण आपल्या भावाकरता रडते यात नवल नाही. निवृत्ती दादा, सोपन दादा रडले यात मला नवल वाटत नाही. पण विश्वाचा मालक, जगाचा मालक भगवान परमात्मा, ही सृष्टी ज्याने निर्माण केली, ही सृष्टी ज्याच्या ताब्यात आहे, असा परमात्मा सुद्धा ज्या व्यक्ती करता रडतो तो व्यक्ती या जगामध्ये किती महान असेल विचार करा. त्यांचं जीवन किती धन्य असेल विचार करा की त्या माऊलींकरता, त्या ज्ञानोबरांकरता प्रत्यक्ष जगाच्या मालकाने रडावं. महाराज विचार करा, एवढं चांगलं आम्हाला जगता आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आपल्या जीवनामध्ये एवढं चांगलं मरण आलं पाहिजे महाराज, एवढं चांगलं जगाचा निरोप घेतला पाहिजे की आमच्या मरणाची वार्ता इतरांच्या कानावर पडल्यानंतर महाराज त्या लोकांनी धाय मोकळून आपल्या करता रडता आलं पाहिजे त्यांना. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, एका मरणाने मरण संपलं जातं, पण कधी जर तुम्ही तुमचं कर्म चांगलं असेल तर ह्या गोष्टी घडत असतात. तुका म्हणी एका मरणीची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. त्या व्यक्तीची कीर्ती पाठीमागे राहते. कोणाची? महाराज सांगतात जो परमात्म्याला समर्पण झाला. मग ही कीर्ती राहण्याकरता आम्ही काय केले पाहिजे? महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही सांगता खरंय, पण हे मरणाच्या नंतरची गोष्ट आहे. मेल्यानंतर कीर्ती राहते, काय होते ह्या गोष्टी नंतरच्या आहेत, पण जिवंतपणे मरणानंतर कीर्ती राहावी ही गोष्ट इथपर्यंत ठीक आहे, पण जिवंतपणे आम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट कशाने मिळेल तेवढं आम्हाला सांगा. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज आम्ही सुखाकरता प्रयत्न करतो, ते सुख आम्हाला या संसार सागरामध्ये मिळत नाही, ते सुखाची प्राप्ती कशाने होईल एवढं मला सांगा. त्याचं उत्तर तुकोबाराय महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. आकुला तो एक देव करुणी भावा, आकुला तो एक देव करुणी घ्यावा, एक देव करुणी भावा, आकुला तो एक देव करुणी घ्यावा, आकुला तो एक
एक देव करुणी घ्यावा तो एक देव करुणी घ्यावा देने विना जीवा सुख नो रे देने बिना जीवा सुख नो हे कीरती माये गे दुःखाची जने कीरती माये गे दुःखाची जने देने बिना जीवा सुख नो रे देने बिना जीवा सुख नो हे कीरती माये गे दुःखाची महाराज सांगतात दोनही गोष्टी मिळवण्याकरता, दोनही गोष्टी प्राप्त करण्याकरता एक गोष्ट आपण आपुलेसी केली पाहिजे. ती गोष्ट कोणती? तुकाराम महाराज सांगतात, आपुला तो एक, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विण जीवा सुख नोही. भगवान परमात्म्याला जर आपुलासा केला तर त्याला सुखाची प्राप्ती होते. देवाला आपुलासा केला तर या जगामध्ये त्याची कीर्ती होते. दोनही गोष्टी प्राप्त करण्याचं एकमेव साधन जर का असेल तर परमात्मा आहे. म्हणजे देवाला आपण आपुलासा केल्यानंतर आम्हाला काय मिळणार आहे? महाराज सांगतात सुख मिळणार आहे. देवाला आपुलासा केल्यानंतर काय होणार आहे? महाराज सांगतात गेल्यानंतर त्याची कीर्ती या मृत्यू लोकामध्ये राहणार आहे. मग दोन गोष्टी कोणाला नको महाराज सांगा? या मृत्यू लोकामध्ये सुख नको म्हणणारी माणसं किती आहेत मला सांगा. कोणाला वाटतं मला सुख नको? दादा वाटतं? चाललंय धडपड कशा करता? सुखा करताच ना. आमची धडपड कशा करता? सुखा करता. सुख नको म्हणणारी माणसं शोधूनही सापडणार नाही. मला वाटतं त्याला एक अपवाद म्हणून कुंती मातेचं उदाहरण सांगितलं जातं. कुंती माता जेव्हा भगवान परमात्मा जाण्याकरता निघाले तेव्हा भगवंताला प्रार्थना केली कुंती मातेने, बरं का. कुंती मातेने सांगितलं, कृष्णा आता तू चाललाय आम्हाला सोडून ना, एक गोष्ट कर. या कुंतीला आयुष्यभर दुःख दे. काय मागितलं? काय मागितलं? तुम्ही देवळात गेल्यानंतर काय मागता? सुख. बरोबर की नाही? आपण देवाकडे गेलो की सुखाची मागणी करतो आणि कुंती माता देवाकडे प्रार्थना करते, भगवंता हे कृष्णा मला काय दे? आयुष्यभर दुःख दे. देवाने विचारलं, आत्या आतापर्यंत एवढं दुःख भोगलं, हौस नाही झाली का तुझी? अगं तारुण्यामध्ये पती गेला, मुलांचं राज्य गेलं, वनवास पत्करावा लागला, या सगळ्या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये प्राप्त झाल्या, एवढं दुःख भोगलं तरी हौस नाही झाली, आणखी दुःख मागते. कुंती आत्याने दिलेलं म्हणजे कुंती मातेने दिलेलं उत्तर एवढं गोड आहे महाराज, ऐका. कुंती मातेने सांगितलं, कृष्णा दुःख आल्यानंतर जर तू आमच्या जवळ राहत असशील आणि आता सुखाचे क्षण आले, आनंदाचे क्षण आले आणि आमच्यापासून जर तू दूर जात असशील तर मला वाटते त्या सुखापेक्षा आम्हाला दुःखच चांगलं आहे. किमान त्या दुःखात तू आमच्या सोबती राहशील. काय वर्णन आहे बघा महाराज. म्हणजे तिलाही अपेक्षा आहे, दुःख जरी असलं तरी चालेल पण तू आमच्या संगाती राहा, तू आमच्या जवळ राहा. प्रत्येकाला अपेक्षा सुखाचे की माझ्या जीवनामध्ये सुख मिळालं पाहिजे आणि ते सुख मिळवण्याकरता आम्ही प्रयत्न करतो. म्हणून महाराज इथं आम्हाला सांगताय, सुख पाहिजे ना मग त्याला आपुलासा करा. तिथं जा. कुठं? साधू संतांनी तिथं गेले. कुठं? सुखाला गिकारीची तळमाळ तरी तू पंढारी सिंगारे
लागे करशी तळमळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ मग तू अवघाचे सुख रूप होशी जन्म जन्मीचे दुःख चला हो पंढरीशी जावो जीवाच्या जीव लगा पाहू. महाराज सांगतात तिथं चला कुठं नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावा. पंढरपुरामध्ये जर आपण गेलं तर पंढरपुराला महाराज विटेवर उभा असला परमात्मा हाच सुखरूप असल्यामुळे तोच आम्हाला सुख देऊ शकतो. सुखरूप ऐसा तुझा कोणी सारखा माझ्या पांडुरंगा सारिका. या जगामध्ये दुसरं कुठं सुख मिळणार नाही. तेने विना जीवा सुख नव्हे. त्याच्याशिवाय जीवाला सुख मिळू शकत नाही. म्हणजे अन्य ठिकाणी तुम्ही कुठं जाऊच नका. सुख मिळवायचं असेल सुख प्राप्त करायचं असेल तर एकमेव साधन जर का असेल तर परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याला आपुलासा केला पाहिजे. मी एक उदाहरण तुम्हाला सांगेन महाराज. आता कीर्तन जर आम्हाला करायचं झालं कीर्तन तर त्याच्याकरता किती गोष्टी पाहिजे. सातकरी पाहिजे, विणेकरी पाहिजे, टाळकरी पाहिजे, गायक पाहिजे, ऐकणारे पाहिजे, स्पीकर पाहिजे, मंडप पाहिजे. हा झालं मृदुंग झालं का. हा झालं. विठ्ठला विठ्ठला. एवढ्या गोष्टी एकत्र आल्या का कीर्तन होत असतो. बरोबर की नाही बाबा. पण मी तुम्हाला असं विचारतो कीर्तना करता मंडपाची आवश्यकता आहे की नाही. पण मी तुम्हाला विचारतो मंडप असला काय नसला काय कीर्तन होऊ शकतो की नाही. बोला होऊ शकतो की नाही. ठीक आहे. कीर्तन करण्याकरता मंडपाची आवश्यकता आहे पण नसला तरी कीर्तन होऊ शकतो. कीर्तनाकरता स्पीकरची आवश्यकता आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत जाण्याकरता ती सुविधा आहे, ती व्यवस्था आहे. मग कीर्तन करण्याकरता याची आवश्यकता आहे पण असला काय नसला काय कीर्तन बरोबर की नाही होऊ शकतो. जर तुम्ही पंढरपूरच्या सोहळ्यामध्ये जर गेला तर वास्कर फडावर हे साधन वापरत नाही. विठ्ठला विठ्ठल. सोहळ्यातली जेवढी कीर्तन आहेत महाराज वास्कर फडाच्या वाटणीला आलेले स्पीकर वापरत नाही. आजही माणसं महाराज किती लाखोने समाज असतो पण तिथं याची व्यवस्था नसते. म्हणजे कीर्तना करता स्पीकरची आवश्यकता आहे पण स्पीकर असला काय नसला काय कीर्तन होऊ शकतो. कीर्तना करता 2-4 गायक पाहिजे त्याच्याने कीर्तन चांगलं होतं महाराज. पण कीर्तन करत असताना 1-2 गायक नसेल कमी असला तरी कीर्तन होऊ शकतो. गायक असला काय नसला काय कीर्तन होऊ शकतो. बरोबर की नाही. कीर्तना करता महाराज जनसमुदाय पाहिजे, समाज पाहिजे. समाजाशिवाय कीर्तनाला मजा नाही. पण कीर्तन करायचं असेल तर समाज असला काय आणि नसला काय कीर्तन होऊ शकतो. कीर्तना करता मंडप असला काय नसला काय कीर्तन घडू शकतो. कीर्तना करता स्पीकर असला काय नसला काय कीर्तन घडू शकतो. कीर्तना करता एखाद सातकरी टाळकरी कमी असला तरी कीर्तन होऊ शकतो. कीर्तना करता समाज असला काय नसला काय कीर्तन घडू शकतो. कीर्तना करता कीर्तनकार असला काय नसला काय कीर्तन तरी माना हलवतात. कमाल आहे. आता कीर्तना करता कीर्तनकारच नसेल तर कीर्तन होऊ शकतो का. महाराज सांगतात कीर्तना करता कीर्तनकाराची आवश्यकता आहे त्याच्याशिवाय कीर्तन शक्य नाही. कीर्तना करता मंडप असला काय नसला काय कीर्तन होऊ शकतो. स्पीकर असला काय नसला काय होऊ शकतो. पण कीर्तना करता कीर्तनकाराची आवश्यकता आहे. कीर्तनकार नसेल तर कीर्तन जसं शक्य नाही तसं सुख पाहिजे असेल तर देव नसेल तर सुख शक्य नाही. विठ्ठला विठ्ठला. कीर्तनकाराशिवाय जसं कीर्तन शक्य नाही तसं परमात्म्याशिवाय सुख शक्य नाही. महाराज सांगतात तेने विना जीवा सुख नव्हे. त्याच्याशिवाय सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून त्या परमात्म्याला आपण आपुलासा केला पाहिजे. पण एक सगळे नाही, खिचडी नाही करायची.
बाकीच्या देवाचं भजन करा, चिंतन करा, नामस्मरण जे करायचं करा, त्याचा तिरस्कार करू नका. आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 प्रकारची देवता सांगितली. किती? 33 प्रकारची. तरी सुद्धा आपल्या लोकांना ती कमी वाटायला लागली आणि दुसऱ्या धर्मात जायला लागली. किती दुर्भाग्य बघा. 33 प्रकारची देवता आपल्या धर्मामध्ये सांगितलेली आहे, तरी सुद्धा आपल्या देवताचं भजन न करता आपल्याला लोकांचा देव चांगला वाटायला लागला. लक्षात घ्या. महाराज सांगतात इतर देवांचा तिरस्कार करू नका, त्याचा त्याग नका करू, पण आपण काय करा, आपण आराध्य दैवताची पूजा करा. तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये जी देवता आहे तिचं भजन करा, तिचं चिंतन करा. जाता जाता प्रभू रामचंद्राचं मंदिर दिसलं तर त्याला नमस्कार करा. जाता जाता तुम्हाला महादेवाचं मंदिर दिसलं तिथं नमस्कार करा. पण तुमच्या अंतःकरणामध्ये जी देवता आहे तिच्याशी तुम्ही एकरूप व्हा. कळण्याकरता सांगतो. आता इथं माता भगिनी आहेत. तुम्ही तुमच्या वडिलांकडनं इथून लग्न करून सासरी आलात त्या कोणाकरता आलात? कोणाकरता आलात? कोणाकरता? आपल्या पती करता. बरोबर की नाही? आपल्या नवऱ्याकरता, आपल्या पती करता आपण माहेरातून सासरी आलेलो आहोत. मग माहेरातून सासरी आल्यानंतर तुम्ही पती करता आलात. बरोबर आहे? मग पती करता आल्यानंतर फक्त पतीची सेवा करता का तुम्ही? कोणाकोणाची करता? सासूची करता, सासऱ्याची करता ना. पण नाहीतर मी बोलत जायचं बा करता 24ला थोडं कठीण आहे बाबा. विटाला लक्षात घ्या. कारण बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती पाहायला मिळते. आता कालचा प्रसंग बा, कोण होता? तुम्ही होता ना? आता गावाचं नाव नाही सांगत, पण तिथं आम्ही बसलेलो होतो बाबा. आणि तिथं म्हातारा माणूस, त्याने सांगितलं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची जशी वृत्ती होती शांत, तर त्यांनी सांगितलं म्हणे महाराज एकनाथ महाराज कधीतरी रागावले असतील, पण हा समोर माणूस दिसतो 92 वर्षाचा माणूस खुर्चीत बसलेला होता, याला कधीच म्हणे राग आलेला नाही आणि आजपर्यंत कधी तो रागावला सुद्धा नाही. मुलांनी त्याला बाहेर काढला, एवढा शांत माणूस. मुलांनी त्यांना वेगळं टाकलंय महाराज. आपली संपत्ती, आपली प्रॉपर्टी मुलांना सगळी देऊन टाकली आणि निवांत एकटाय महाराज. म्हणजे आजही मुलं अशी जन्माला आलेली आहेत की ती माय बापाचा सांभाळ करू शकत नाही. विठाला माझा प्रश्न असा होता की आपण ज्या महिला भगिनी ज्या आहेत माहेरातून सासरी येतात, त्या येतात पती करतात, पण आल्यानंतर पतीला बरं वाटावं म्हणून ती सासऱ्याची सेवा करते, सासूची सेवा करते, तिथून पुढे घरामध्ये नणंद असेल तिची सेवा करते, दिराची सेवा करते, बाकीची सगळ्यांची ती सेवा करते. पण एकरूप मात्र ती आपल्या पतीशी होते, अनन्य मात्र ती पतीशा होते. बाकीची महाराज काय करतात, या देवाला बरं वाटावं म्हणजे नवर देवाला बरं वाटावं म्हणून यांची सेवा आहे. तसं इतर देवांची उपासना आपण करायची, आपण त्यांचा तिरस्कार करायचा नाही. आपण साधना करा, नमस्कार करा. का तर आपण ज्या आराध्य दैवताची पूजा करतो त्याला बरं वाटावं म्हणून. पण एकरूप व्हायचं असेल तर आपण अनन्य त्या परमात्म्याशी झालो पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात आपुला तो एक देव आपुलासा करा, आणि त्या देवाला आपुलासा जर केला तर त्याच्याशिवाय सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, आपल्या व्यवहारातली गोष्ट. भिवंडीमध्ये तुम्ही गेलात आणि तुमच्या पत्नीने तुम्हाला फोन केला, अहो आता भिवंडी गेलात ना तर तुम्ही काय करा, थोडासा किराणा माल तिकडनं घेऊन या. म्हणजे ठीक आहे. त्यांनी बघितलं महाराज दुकानाच्या जवळ गेला, पॉकेट पाहिला तर काय पैसे नव्हते महाराज, पैसे नव्हते. पण आता किराणा तर तिने सांगितलंय, काय केलं पाहिजे. मग त्यांनी काय केलं महाराज, एका किराणा दुकानावर गेला आणि त्यांनी सांगितलं बाबा मला किराणा सामान पाहिजे. म्हणजे शेठ घेऊन जा ना, किती पाहिजे आणि एवढं पाहिजे, घेऊन जा. का दिला त्यांनी, का दिला असेल तर तो नेहमीचा गिराईक होता. नेहमीचा गिराईक असल्यामुळे महाराज त्यांनी सांगितलं कितीही लागेल तेवढा घेऊन जा शेठ, पैशाची काय चिंता, आज ना उद्या ते पैसे मिळणार आहे. त्यांनी लगेच होकार का दिला, त्याला माहित आहे हा नेहमीचा माझा गिराईक आहे, रोज माझ्या दुकानावरून हा सामान घेऊन जातो, त्याच्यामुळे तो माणूस लगेच तयार होतो. पण तुम्ही जर आज इथं घेत असाल, उद्या तिकडे घेत असाल, परवा तिकडे घेत असाल तर तो तुम्हाला किराणा माल देईल का बोला.
अहो साधी 25 पैशाची विडी सुद्धा तुम्हाला देऊ शकत नाही. त्याला माहिती आहे याचा स्थिर नाही, हा एक पैसा असला तर इकडे जातो काही तिकडे जातो, बरोबर की नाही. पण जो अनन्य दुकानदार अशी एकरूप आहे की कितीही सामान लागला तरी त्याच दुकानावरनं जो घेतो, महाराज त्याला कितीही रुपयाचा माल एका शब्दामध्ये उधारीत दिला जातो. विठ्ठल विठ्ठल. अन्य देवदेवतांची तुम्ही साधना भक्ती करत बसाल तर ज्या आराध्य दैवताला जर तुम्ही विसराल तर महाराज सांगतात असं जर खिचडी केला तर कुठला देव तुमच्यासाठी मदतीला धावून येईल सांगा ना. एकरूप झालो पाहिजे, एकनिष्ठ झालो पाहिजे. पण तुकाराम महाराज सांगतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. त्याच्याशिवाय जीवाला सुख मिळू शकत नाही. मग महाराजांनी विचारलं महाराज तुम्ही सांगता त्याच्याशिवाय जीवाला सुख मिळत नाही, मग बाकीची साधनं जी सुखाकरता निर्माण केली त्याचं काय. महाराज सांगतात ती साधनं कशी तुम्हाला माहित आहे का, ती साधनं कशी आहेत याचं चिंतन तुकोबाऱ्या दुसऱ्या चरणामध्ये करतो. तुम्ही ज्या साधनाच्या पाठीमागे लागलात, व्यवहारामध्ये जी सुख प्राप्ती करता निर्माण केली किंवा तुम्ही कल्पना केलेली जी साधनं आहेत ती साधनं कशी आहेत याचं चिंतन तुकोबाराय करतायत. येरती माईक दुःखाची जनिती, दुःखाला निर्माण करणारी, दुःखाला जन्माला घालणारी ती साधनं आहेत. म्हणून त्या साधनाच्या पाठीमागे न लागता आपण परमात्म्याला आपुलासा केला पाहिजे असं चिंतन तुकोबाऱ्या करतायत. येर म्हणजे एक परमात्मा सोडला तर बाकीचं सगळी येर ती सगळी साधनं दुःखाला कारणीभूत आहे. मग वेगवेगळी साधनं या समाजामध्ये आपण निर्माण केली की ही साधनं मी जवळ केली म्हणजे मला सुख मिळेल, बरोबर की नाही. पायी जायला मला त्रास होतो, मग मी सुखाकरता काय घेतली, बाईक घेतली, बरोबर आहे. चला त्याच्याने तुम्हाला केवढं सुख झालं, थोडं सुख झालं, तुम्हाला वाटलं बरं वाटलं, चला पायी प्रवास करत होतो माझ्याकडे गाडी आली. पण दुपारचा ऊन लागायला लागला की माणसं म्हणतात अरे, बरोबर की नाही. आता साधन पुन्हा बदलत गेलं महाराज, आता बाईक नको, आता काय पाहिजे, 4 व्हीलर पाहिजे. आता 4 व्हीलर मध्ये आम्हाला सुख लाभलं. ही साधनं आपण निवडत गेलो महाराज, वेगवेगळी साधनं तयार करत गेलो. पण जेव्हा बायपासला गेलो आणि पिंपळास फाट्याकडे फिरलो आणि तिथं 4 तास अडकून बसलो, कशात, इथून माणूस जर मधून निघाला तो पुण्याला पोहोचू शकतो, पण पुण्याला पोहोचेल की नाही सांगता येत नाही. विठ्ठला विठ्ठल. एवढी दूर अवस्था महाराज आपल्याकडं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. कीर्तना करता इथं जर आम्हाला 7ला यायचं असेल, 7 ते 9चं कीर्तन, तर आम्हाला घर 4ला सोडायला लागतं महाराज. 40 मिनिटाचा रस्ता आहे पण 3 ते 4 तास अगोदर निघावं लागतं. एवढी भयान परिस्थिती या ठिकाणी. गाडी हे साधन तुम्ही निर्माण केलं सुखा करता, चला या शरीराला सुख मिळालं पाहिजे, गाडीची व्यवस्था केली. पण महाराज सांगा ना, ती गाडी तुम्हाला किती दिवस सुख देते बोला.
कधीतरी तिच्यापासून आम्हाला दुःख होत असतो. गॅरेजला नेऊन उभी केली आणि त्यांनी सांगितलं इंजिन खराब झाले, 40,000 रुपये लागतील. आता ज्या गाडीपासून माणसाला सुख झालं होतं, आता त्याच गाडीचा तिरस्कार वाटायला लागला आणि त्याच्यातून दुःख निर्माण झालं. महाराज सांगतात ती पहिली सुखाची नव्हती आणि नंतर ही सुख देणारी नाही. लक्षात घ्या. एखाद्याला मुलगा होत नसेल तर तोही विचार करतो काय ज्यांच्याकडे मुलं आहेत किती सुखी समाधानी आहेत महाराज, आणि आपल्याला एकही लेकरू नाही, किती वाईट वाटतं महाराज त्याला. बरोबर ना? म्हणजे मुलगा हे सुखाचं साधन त्यांनी मांडलं. कल्पना करा महाराज, खूप लेकरं बाळ झालेली माणसं या समाजामध्ये दिसतात, पण सगळी आनंदानेच आहेत का हो? सगळी सुखाने नंतात का? हा, भागवतामध्ये जर तुम्ही प्रसंग पाहिला तर आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाची कथा येते. तुंगभद्रा नदीच्या काठावर एक सुंदर असं गाव आहे आणि त्या गावामध्ये खूप पांडित्य असलेला, विद्वान असलेला आणि ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाकडे अवस्था अशी होती महाराज, त्याच्या घराच्या पुढे एक झाड होतं, त्या झाडाला फळ लागत नव्हतं. गोठ्यामध्ये गाय होती, त्या गायीला वासरू होत नव्हतं आणि अनेक वर्ष महाराज त्यांच्या वैवाहिक जीवनाला झाले होते, पण त्याला पुत्र संततीचं सुख नव्हतं. त्यांनी विचार केला, हे पांडित्य ही विद्वत्ता माझ्याकडे असून फायदा काय? माझ्याकडे ऐश्वर्य संपत्ती, प्रभूने त्या ईश्वराने मला सगळं काही समर्पण केलंय, माझ्याकडे अशी कोणती गोष्ट नाही महाराज. या सगळ्या गोष्टी मला प्राप्त आहेत, पण एक गोष्टीची उणीव मात्र माझ्या जीवनात आहे. कोणती? मला पुत्र सुख नाही. माझ्या घरामध्ये लुडबुड रांगणार असं लेकरू रांगत नाही तोपर्यंत मला आनंद वाटत नाही. खेळणार, माझ्या मांडीवर खेळणार मूल मला होत नाही तोपर्यंत मला त्या संसारामध्ये आनंद वाटत नाही. वाईट वाटलं महाराज. आणि या देहाचा त्याला तिरस्कार वाटायला लागला की अरे या प्रपंचामध्ये असं जीवन जगून तरी उपयोग काय? आणि मग त्यांनी विचार केला की आता या प्रपंचात राहायचं नाही, आता मरायचं म्हणे, कुठेतरी आत्महत्या करू. आत्महत्या करण्याकरता तो बाहेर पडला, वनामध्ये गेला आणि एका नदीच्या काठाला झाडाला फास टांगला आणि थोडासा तिथं बसला चिंता करत. आता मरायचं ना म्हणून बसलेला आहे. तेवढ्यामध्ये एक महात्मा तिथून जात होता. त्या महात्म्याने पाहिलं, दिसायला ब्राह्मण दिसतो, विद्वत्ता दिसते त्याच्या चेहऱ्यावर, पण काहीतरी अंतःकरणामध्ये दुःख आहे, जाऊन विचारलं पाहिजे. तो महात्मा त्याच्या जवळ गेला आणि त्या महात्म्याने विचारलं, पंडित दिसतो, ज्ञानी दिसतो, विद्वान दिसतो आणि चेहऱ्यावर अशा सुरकुट्या का पडल्यात, काय दुःख आहे तुझं? त्यांनी सगळं सांगितलं. बाबा माझ्या जीवनातलं दुःख मी तुम्हाला काय सांगू? म्हणे सांग बाळ, काय आहे तुझं दुःख? त्यांनी सर्व हकीकत सांगितली. बाबा माझ्या घराच्या पुढे झाड आहे, पण त्या झाडाला कित्येक वर्ष झाली फळं लागली नाही. माझ्या घरामध्ये गाय आहे गोठ्यामध्ये, पण गायीला वासरू होत नाही. आणि माझ्या जीवनामध्ये पुत्र सुख नाही बाबा, सांगा ना. तेव्हा त्या महात्म्याने त्याच्या कपाळाकडे पाहिलं आणि सांगितलं, राजा या जन्मात नाही, इथून पुढील 7 जन्मात तुला पुत्र सुख प्राप्त होणार नाही, पुत्र प्राप्ती होणार नाही. वाईट वाटलं महाराज. आणि वाईट वाटल्यानंतर त्याने सांगितलं, महाराज आता मरतो म्हणे तुमच्या समोरच, हे बघा फास टांगले, आत्महत्या करतो. त्या महात्म्याने त्याला समजावलं, राजा मरू नकोस, मनुष्य देह एवढा चांगला प्राप्त झालेला आहे, आत्मकल्याणाचं साधन करून मुक्तीचा मार्ग आहे, जा मुक्त होण्याची साधना कर. त्याने सांगितलं, ज्ञान नका देऊ, ज्ञान माझ्याकडे भरपूर आहे, माझ्याकडे ज्ञान खूप आहे, मला ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका, मुलगा होईल का तेवढं सांगा. त्या महात्म्याने सांगितलं, नाही होऊ शकत, मग मरतो म्हणे, आता तुमच्या समोर आत्महत्या करतो. वाईट वाटलं महाराज. मरायला निघाला, महात्म्याने थांबवलं गेलं आणि महात्म्याने आपल्या झोळीतून एक प्रसाद रूपी फळ दिलं, सांगितलं, जा तुझ्या बायकोला दे. महात्म्याचं दर्शन घेतलं आणि तो महात्मा, तो ब्राह्मण आपल्या घरी आला, बायकोच्या पुढे गेला, सांगितलं, हे फळ खा, आपल्याला पुत्र होणार आहे. बायको जरा चिकित्सा करणारी होती महाराज. तिने विचार केला, हे फळ खाल्लं मी गरोदर होणार, मला मुलगा होणार, मला किती त्रास होईल, या गावाला आग लागली तर सगळी लोक पळून जातील, पण मला पळता येणार नाही. मग भयंकर होती महाराज. ती तर्क वितर्क करणारी होती, भांडण करणारी होती महाराज, चुगल्या करणारी, असं तिचं वर्णन आलंय महाराज. तिचं नाव आहे धुंदुली. ती धुंदुलीने महाराज काय केलं तर आपल्या मैत्रिणीला सांगितलं का माझ्या पतीने फळ आणलंय आणि हे जर मी खाल्लं तर त्याच्याने मला पुत्र होणार आहे. ते सांगितलं, असं कुठं असतं का? फळ खाल्ल्यानंतर कुठं मुलं होत असतात का?
म्हणे दे टाकून ते. मग तिने काय केलं महाराज, त्या गाईला ते फळ टाकलं आणि आपल्या बहिणीला आपली हकीकत सांगितली, असं असं आहे. तिने सांगितलं चिंता करू नको, मला भरपूर पोरं आहेत, मला भरपूर मुलं आहेत आणि आताही माझ्या पोटामध्ये लेकरू वाढतं. मी माझा मुलगा झाला की मी तुला देईन, फक्त मला एक गोष्टीची कमी आहे, माझ्याकडे पोरं भरपूर आहेत पण पैसा नाही. तुझ्याकडे पैसा भरपूर आहे पण पोरग नाही. आता एवढंच कर, मी तुला पोरग दे आणि तू मला धन द्यायचं. ठरलं महाराज. नाटक केलं आणि लेकरू झाल्यानंतर धुंदुलीला ते मुलगा दिला. दिल्यानंतर महाराज तिला धन दिलं. दोघींचं गुपित होतं. इकडं महाराज गाईला सुद्धा फळ टाकलं, त्याच्यापासून मुलगा झाला. त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. काय? गाईच्या कानासारखे कान असल्यामुळे त्याला गोकर्ण नाव असं दिलं. आणि हा धुंदुलीचा मुलगा आहे म्हणून त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी. काय ठेवलं? धुंदुकारी असं नाव ठेवलं महाराज. आणि तो धुंदुकारी लहानाचा मोठा होत आहे. पण फार विचित्र महाराज, फार विचित्र. लेकरांच्या खोड्या करायच्या, त्यांना मारायचं, नको त्या शिव्या घालायच्या घाणेरडा. पण ऋषीचा जो प्रसाद होता, गोकर्ण अतिशय सत्वशील महाराज, सात्विक मुलगा, ज्ञानी मुलगा, आत्मकल्याणाकरता प्रवृत्त झालेला मुलगा आहे. आणि इकडं हा टवाळ्या उनाटक्या करणारा. अनेक तक्रारी महाराज त्या धुंदुकारीच्या घरी येऊ लागल्या. नको नको त्या तक्रारी बाप ऐकायला लागला. आणि एक दिवस महाराज करता करता संग झाला वेश्येचा. दुरागामी बनला. नको ते छंद त्याच्या मनाला लागले. दारू प्यायला लागला, व्यसनी बनला. आता घरी आल्यानंतर बापाला सांगायचं, पैसे दे, मला दारू प्यायचे, मला इकडे जायचे, पैसे दे. मारायला लागला महाराज बापाला. होतं नव्हतं तेवढं धन सगळं देऊन टाकलं आणि बापाला त्यांनी मारलं महाराज. आता खूप वाईट वाटलं. ज्या मुलाकरता मी प्रार्थना करत होतो मुलगा झाला पाहिजे, आता तोच मुलगा माझ्या जीवावर उठला, मला मारायला निघाला. सगळं धन लुबाडून घेतलं आणि वाईट मार्गाला लागला. आता पुन्हा रडायला लागला आणि आता विचार करू लागला, आता मेलेलं बरं. मग पहिलं काय बरं होतं ना. अगोदर मुलाकरताच महाराज, मुलगा नव्हता म्हणून फाशी घ्यायला गेला. आता मुलगा झाला, आता आनंदात दिवस गेले पाहिजे ना. पण आता सुद्धा काय विचार करतो? काय करतो? मरायचा विचार करतो. म्हणजे मुलगा झाल्यानंतर सुख होईलच याची शाश्वती नाही. मग तुकाराम महाराज तेवढ्याच ताकदीने सांगताय, तेने विण जीवा सुख नव्हे. याच्याने सुख नाही मिळणार तुम्हाला. भगवंताशिवाय अन्य साधनाने तुम्हाला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. महाराज सांगतात ही साधनं कशी? एरती माईक दुःखाची जनिती नाही अत्यंती अवसानी. मग त्याच्याकरता काय केलं पाहिजे? महाराज सांगतात काही नाही. काय करा? लावी मना पिसे गोविंदाचे. त्या गोविंदाचं वेड, त्या गोविंदाचं पिस आपल्याला लागलं पाहिजे. एकदा का त्याचं पिस लागलं, पिस कळतं ना? पिस म्हणजे तुमच्या डोक्यात दुसरी पिस आली असतील. छंद. गोविंद गोविंद मना लागल या छंद, मग गोविंद ते काय भेद नाही देवातया. महाराज सांगतात आपल्याला भगवंताचा छंद लागला पाहिजे, परमात्म्याच्या नामाचा छंद लागला पाहिजे. एकदा का परमात्म्याच्या नामाचा छंद लागला की परमात्मा त्याचं स्वरूप त्या भक्ताला प्रदान करतो. अविनाश करी आपुलिया ऐशे लावी मना पिशे गोविंदाचे. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये मिळवायच्या असतील तर एकच गोष्ट, आपुला तो एक देव करून घ्यावा. तो जर केला तर सुखाची प्राप्ती, आणि तो जर केला तर अंतःकरणामध्ये महाराज एवढा भाव निर्माण होऊन, महाराज आपण गेलो देह रूपाने जरी इथं राहिलो नाही तर या मृत्यू लोकामध्ये आपण कीर्ती रूपाने अनंत वर्ष राहू शकतो. असं चिंतन तुकोबारा आजच्या अभंगातून करतायत. असा साधा सरळ अभंगाचा भाव थोडक्यात आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. एक वेळ मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन, हाताने टाळी, मुखाने देवाचं भजन करा. गोपाल कुमार
विठ्ठल 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 आपुला तो आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. एरती माईक दुःखाचे जनिते नाही आदि अंती अवसानी. अविनाश करी आपुले ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माईक दुःखाचे जनिते नाही आदि अंती अवसानी. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. एरती माईक दुःखाचे जनिते नाही आदि अंती अवसानी. असा 4 चरणाचा थोडक्यात भाव आपल्या पुढे मांडलेला आहे. संकल्पित वेळेमध्ये आपल्याला थांबायचंय, पण ज्या निमित्तानं सेवा आहे, बोलू नका बोलू नका बोलू नका बोलू नका बोलू नका. संकल्पित वेळेमध्ये आपल्याला थांबायचं आहे, पण ज्या निमित्तानं सेवा आहे त्यांच्याबद्दल थोडंसं चिंतन करणं महत्वाचं आहे. आज या घरातून निघून गेले कैलासवासी काशीनाथ नाऊ चौधरी माजी सरपंच साहेब, या बाबांचं निधन होऊन आज 5 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्यांच्या 5व्या श्राद्धाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. पाहता पाहता 5 वर्ष निघून गेली महाराज. या व्यक्तीला या मृत्यू लोकातून निरोप घेऊन आपल्या जीवनामध्ये मी सुरुवातीला म्हणून गेलो की जीवन एक असं आहे की या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला तो मृत्यूलोक सोडावा लागतो. मग कोणाला 5 वर्षाचं आयुष्य असेल, कोणाला 10 वर्षाचं, कोणाला 50 वर्षाचं, तर कोणाला 100 वर्षाचं आयुष्य. आयुष्याची मर्यादा आपल्याला तिथून घालून दिली. तशी साधू संतांनी आयु मर्यादा दिली 100 वर्षाची मृत्यू लोकाची. पण मृत्यू लोकामध्ये तेवढी माणसं जगत नाही. ज्याचं जेवढं आयुष्य आहे तेवढं राहतो आणि तिथून निघून जातो. बाबांनी सुद्धा आपलं कार्य इथं पूर्ण केलं आणि यहलोकाची यात्रा पूर्ण करून ते परलोकामध्ये निघून गेले. विणेकरी बाबा मला सांगतात की बाबा ज्ञानेश्वरीचा छंद होता. ज्ञानेश्वरी त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी वाचनाचा छंद. आता त्यांची किती मुखदगत होती मला माहित नाही, पण आवड, ज्ञानेश्वरीची आवड. आणि नामदेवराय म्हणतात जन्माला आल्यानंतर एक तरी ओवी अनुभवावी. जन्मामध्ये जन्माचं सार्थक करावं असं वाटत असेल तर ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी आम्ही अनुभवली पाहिजे. बापांनी तर ती मुखदगत केली असेल किंवा त्यांनी अनंत पारायण त्याची केली असतील. मग त्यांना सद्गती देणारे तुम्ही आम्ही कोण? ज्ञानोबारायांची एक ओवी वाचली तरी जीवनाचं कल्याण आहे महाराज. पण ज्यांनी आपलं जीवन त्या ज्ञानेश्वरीला समर्पण जर केलं असेल तर निश्चितच त्यांना चांगली गती मिळाली असेल, यात काही शंका नाही. पण एक लक्षात घ्या महाराज, या परिवाराचा निरोप घेऊन आज 5 वर्ष पूर्ण झालेला आहे, तरी सुद्धा हा परिवार त्या व्यक्तीला विसरलेला नाही. आणि सांगू सज्जनो, 2 व्यक्तीला आपण आयुष्यात कधी विसरू शकत नाही. मित्र तुमच्या जवळ आज आला तर उद्या तो तुम्हाला सोडून जरी गेला तरी काही फरक पडत नाही. अनंत माणसं जोडली जातात, अनंत माणसं आपल्या जवळ येत असतात. पण त्या माणसं गेल्यानंतर माणसाला तेवढं दुःख होत नाही किंवा त्यांचं स्मरण देखील होत नाही. पण आई वडिलांचं स्मरण शेवटच्या श्वासापर्यंत माणसाला होत असतं. त्याचं कारण आहे की ज्या माणसांनी आम्हाला या मृत्यू लोकामध्ये येण्याची संधी प्राप्त करून दिली, ज्यांनी आम्हाला जन्माला घातलेला आहे, त्या माणसाला आम्ही कदापि विसरू शकत नाही. आणि जे मायबापाला विसरतात त्यांच्यासारखा अभागी दुर्भागी कोणी नाही. दुर्भाग्यशाली तोच असेल महाराज जो मायबापाला विसरतो. पण अखंड अविरतपणे मायबापाची सेवा करून त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून त्या पद्धतीने वागतो, महाराज सांगतात तो भाग्यवान आहे. आदल्या दिवशी रामप्रभूंना कळतं उद्या मला राजगादीवर बसायचंय, त्या वैभवात मला राज्य करायचंय. आदल्या दिवशी संपूर्ण अयोध्या नगरी दुमदुमून गेली. सगळ्यांच्या दरवाजामध्ये दिवे पंते लागायला लागले. का तर आज रामप्रभू राजगादीवर उद्या बसणार आहे, त्याचा आनंद अयोध्यावासियांना होता. पण कैकेयीच्या जवळ असलेली तिची दासी मंथरा, त्या मंथरेचा संग त्या कैकेयीला झाला
आणि तिच्या कानामध्ये 2 गोष्टी भरवल्या गेल्या. कैकई, अगं तू या ठिकाणी तो राम उद्या राजगादीवर बसणार आहे, त्याचा उत्सव संपन्न करते, तुला आनंद होतो, पण उद्या सकाळ तुला दुय्यम स्थान प्राप्त होईल. तुझ्या लेकराला नोकरासारखं वागावं लागेल. राम राजगादी सांभाळेल आणि त्याच्या हाताखाली तुझ्या मुलाला काम करावं लागेल. तुझं 2 वर तुझ्या पतीकडे बाकी आहेत, ते वर मागून घे. ती वेळ आली आता, ती वेळ जवळ आली. म्हणून महाराज त्या ठिकाणी कैकईला सांगितलं गेलं आणि कैकईने कोप भवनामध्ये जाऊन बसली. दशरथ राजा तिथं गेला आणि दशरथ राजाने विचारलं, अगं अयोध्यावासी सगळे आनंदात आहे आणि तू कोप भवनामध्ये काय करते? बोलायला तयार नाही. केस मोकळी आहेत, केस सोडलेली आहेत महाराज. पूर्वीचा काळ बरं, माता माऊल्या कधीही केस सोडत नव्हत्या. द्रौपदीने एक वेळ केस सोडले, कधी? जेव्हा पण केला. जोपर्यंत माझ्या पतिदेवाची भीमाची गदा तुझ्या मांडीवर बसत नाही आणि त्याच्या रक्ताने माझे केस धुवत नाही, तोपर्यंत केस बांधू शकत नाही छाती. लक्षात घ्या. आणि मग महाराज त्या ठिकाणी तिने काय केलं? पण केला. म्हणून स्त्रियांनी केस मोकळे ठेवू नये बरं. हा, ते असू दे, आता फॅशन ते नाही का, पण ठेवू नये. चला, मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, उद्या राम राजगादीवर बसणार आहे आणि विघ्न ओढवलं गेलं. या 2 गोष्टी कानावर पडल्या, माझ्या मुलाला राजगादी द्या आणि रामाला वनवास. दशरथ राजाच्या पायाखालची जमीन सरकली गेली आणि महाराज त्या ठिकाणी धाय मोकळून दशरथ राजा सुद्धा रडायला लागला. विचारलं, कैकई काय बोलते तू? अगं राम राजगादीवर बसणार आहे. या अयोध्या नगरामध्ये सगळ्यात जास्त आनंद जर कुणाला झाला असेल तर तुला झाला होता, आणि आज तू काय मागते? अगं मी तुझ्या मुलाला राजगादी द्यायला तयार आहे भरताला, पण रामाला वनवास कशा करता? रामाला वनवास कशा करता? तुला गादीच पाहिजे ना? भरताची गादी भरताला मी गादी देतो. नाही म्हटले, 14 वर्षाचा वनवास रामाला पाहिजे आणि माझ्या मुलाला राम गादी पाहिजे, राजगादी पाहिजे. उद्या राम गादीवर बसणार आहे आणि त्याच रात्री महाराज राम प्रभूला परमात्मा सांगतात. परमात्म्याला दशरथ राजाने सांगितलं, बाळ तुझ्या नशिबामध्ये राजगादी नाही, तर तुला 14 वर्षाकरता वनाचा रस्ता आहे. महाराज दशरथ राजाच्या चरणाला स्पर्श केला आणि सांगितलं, बाबा चिंता करू नका, हे वैभव उपभोगण्याकरता मी आलो नाही, हे मर्यादित राज्य भोगण्याकरता मी इथं आलो नाही, उलट माझ्यावर तुम्ही उपकार केले की मला वनामध्ये पाठवता, हे माझं भाग्य आहे. वडिलांच्या एका शब्दावर महाराज त्यांनी वनवास पत्करला. अशीही मुलं या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेली आपण पाहिली महाराज. अशीही मुलं आपण पाहिली की आपल्या वडिलांना दिसत नाही, आपल्या आईला दिसत नाही, पण यात्रा करण्याची इच्छा मात्र त्यांना आहे. त्याचं नाव आहे श्रावण बाळ. अशीही मुलं या समाजामध्ये आम्ही पाहिली, या भारत वंशामध्ये, की माय बापाला अंधत्व आल्यानंतर ते मायबाप पाहू शकत नाही, तीर्थयात्रा करू शकत नाही, पण मी त्यांचा मुलगा आहे या नात्याने मी त्यांना तीर्थयात्रा घडून आणतो. म्हणून टोपली तयार केली, कावड तयार केली आणि त्या कावडीमध्ये माय बापाला बसवलं आणि तीर्थयात्रा करण्याकरता श्रावणबाल निघाला. महाराज मार्गक्रमण करत करत जात असताना दशरथ राजाचा जबान लागून श्रावणबालाचा तिथं वध होतो. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मुलं किती महाराज अशी गुणी मुलं जन्माला येतात बघा, की माय बापाला कळत नाही, दिसत नाही, म्हणून मी त्यांची यात्रा पूर्णत्वाकडे नेईन. आज पंढरपुरात तुम्हाला जर पाहायला असेल, त्या वारीला जर पाहिलं तुम्ही आषाढी वारीला, तर एक दादा आहे, तो आपल्या आईला खांद्यावर घेऊन आषाढीची वारी करतो. कशावर? कशावर? खांद्यावर घेऊन. किती भाग्यवान असेल ती माऊली आणि किती भाग्यवान असेल तो मुलगा. आपल्या जीवनामध्ये किती भाग्य आहे बघा महाराज. ज्यांना माय बापाची सेवा भेटली या विश्वामध्ये त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही, आणि ज्याला माय बापाची सेवा करायला जीवावर आली त्याच्यासारखा अभागी या माय बाप केवल गादी, माय बाप केवल गादी, माय केवल
श्रावण बालासारखी, प्रभू रामचंद्रासारखी मुलं जर या ठिकाणी जन्माला आली तर मला वाटते एकही मायबापाला वृद्धाश्रमात जाण्याची आवश्यकता पडणार नाही महाराज. त्या दिवशी एक प्रसंग वाचता वाचता एक प्रसंग मला वाचण्यात असा आला. एक मुलगा चपलीच्या दुकानामध्ये गेला. मुलं सुद्धा किती गोड असतात बघा बरं. एक मुलगा चपलीच्या दुकानात गेला आणि त्या मालकाला सांगितलं, साहेब एक मला चप्पल, लेडीज चप्पल दाखवा. त्या ठिकाणी महाराज त्या साहेबांनी विचारला, माप असेल तर द्या ना त्यांचा, किती नंबरची पाहिजे. त्या मुलाने सांगितलं, माझ्याकडे नंबर नाही. नंबर नाही मग मी कशी काय देणार, तुमच्या आईच्या पायाचा माप मला कसं कळणार आहे. त्याने सांगितलं, साहेब माझ्याकडे त्यांचं माप नाही, पण माझ्या कागदावर तिच्या पायाचा ठसा आहे. त्याने तिच्या आईच्या पायाचा आकृती त्याच्यावर काढून आणलेली होती. फार पूर्वी त्याच्या हातात तो कागद होता, पूर्वीच घेतलेला. महाराज त्यांनी त्या मालकाच्या पुढे दिला आणि सांगितलं, या मापाची चप्पल मला द्या. त्याने सांगितलं, आईला घेऊन का आलात नाही तुम्ही. म्हणजे मी कामाच्या निमित्तानं इकडं आलोय, मी गावी नाही गेलेलो. आई माझी गावी आहे आणि जिथून मी इथं आलोय त्या दिवसापासून माझ्या आईने चप्पल कधी घातली नाही, तिला चप्पल कधी घालायला मिळाली नाही. पण माझ्या जीवनातला आज पहिला पगार झाला. शिक्षण पूर्ण झालं, मी जॉबला लागलो आणि पहिला पगार आल्यानंतर मला पहिली आठवण कोणाची झाली, माझ्या आईची झाली. आणि माझ्या आईची आठवण झाल्यानंतर मला ती गोष्ट आठवली की माझ्या आईने आजपर्यंत चप्पल घातली नाही, म्हणून मी तिच्याकरता चप्पल घालायला आलोय, घ्यायला आलोय. तेवढी चप्पल मला द्या. या पानावर जसा ठसा आहे, आकृती आहे, तेवढं द्या. महाराज त्या ठिकाणी त्या मालकाने एक चप्पल काढली त्या मापाची आणि त्याच्या हातात दिली आणि दुसरी एक चप्पल काढली आणि त्याच्या जवळ दिली. त्याने सांगितलं, साहेब मी तर एकच चप्पल मागितली, तुम्ही दोन का दिल्या. महाराज त्या मालकाने सांगितलं, त्या शेठने सांगितलं की तुझ्या आईने आतापर्यंत तू इकडे आल्यापासून चप्पल नाही घातली, याच्या अगोदर तिला चप्पल घालायला भेटली नाही, म्हणून तुझा पहिला पगार झाला, तू तुझ्या आईला चप्पल घेऊन चाललाय ना, ही चप्पल घे आणि तुझ्या आईला दे आणि दुसरी चप्पल माझ्याकडनं घे आणि सांग, आई ही जर फाटली तर तुझ्या दुसऱ्या मुलाने सुद्धा एक चप्पल दिले, ती चप्पल घाल, पण अनवाणी चालू नकोस. आणि बाहेर पडला तो माणूस. बाहेर पडल्यानंतर पुन्हा महाराज त्याला बोलावून घेतलं आणि सांगितलं, तो कागद देता का मला. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, म्हणजे द्या मला तो कागद. मुलाने तो कागद त्या शेठच्या हातात दिला आणि त्या माणसाने महाराज तो कागद घेतला. नोकर सगळे पाहत होते. विचारलं, साहेब तुम्ही हा कागद का घेतला. त्या महाराज मालकाने नोकरांना सांगितलं, हा कागद नाही तर आपल्या हातात दिलेली ही लक्ष्मीची पावलं आहे, माझ्याकरता ही लक्ष्मी आहे. आणि ती महाराज तो कागदावरचा जे ठसा होता त्या माणसाने ती घडी केली आणि आपल्या देवघरामध्ये, दुकानातल्या देवघरामध्ये तो कागद ठेवून दिला. मला भाव याच्यातून एवढा सांगायचंय बघा महाराज, तुम्ही जर तुमच्या आई करता प्रेमाने एखादी गोष्ट क्रिया करत असाल तर त्याचा परिणाम इतरांवर सुद्धा कसा घडू शकतो बघा. म्हणून आपल्या जीवनामध्ये ही दैवत खूप महत्वाची आहेत महाराज. आयुष्य जरी आपण त्यांच्याकरता समर्पण केला, जीवनभर त्यांच्याकरता करत बसलो तरी त्यांच्या उपकाराचे पांग आम्ही फेडू शकत नाही महाराज. एवढे अमाप पुण्य त्यांनी आपल्याकरता केले, अमाप उपकार आमच्यावर त्यांनी केले महाराज, की ते आपण शब्दाने वर्णन करू शकतो. बाप करी जोडी लेकराचे मोडी, बाप करी जोडी लेकराचे मोडी, बाप करी जोडी लेकराचे मोडी, बाप करी जोडी लेकराचे मोडी. आपुली
महाराज वर्णन करतायत, बाप करी जोडी लेकुराची ओढे, आपुले कुरवंडी सांड वाळवणी, एकाएकी केला मिरासीचा धनी. वडील आपल्या करता काय करतायत महाराज? आपल्या भाषेत सांगू, हाडाची काढ रक्ताचं पाणी करून लेकराला वाढवण्याचा प्रयत्न करतात, सांभाळण्याचा प्रयत्न करतात. आपल्या अंगावर सगळे दुःख झेलतात महाराज, पण लेकराला सुखी समाधानी ठेवतात. शेवटच्या श्वासापर्यंत महाराज, जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत लेकरा करताच फक्त कष्ट करत असतात. आता जवळचा प्रसंग एक सांगतो आणि थांबतो. घडलेला प्रसंग आहे बरं. जवळ एक गाव आहे आपल्या हायवेलाच बघा, जर तुम्ही गेलात तर पडगा वडवली लागते आणि पडगा वडवलीच्या पुढे गेला का दिनकरपाडा आहे मधल्या रस्त्याला, आमच्या अंबाडी रस्त्याला. दिनकरपाडा नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये एका मुलाचं लिव्हर खराब झालं बाबा सर, बरं का. लिव्हर खराब झाल्यानंतर त्याला दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं एवढे पैसे लागतील, हरकत नाही. एकुलता एक मुलगा होता. डॉक्टरने पैसे सांगितले. आपल्याकडील जेवढी जमीन होती तेवढी बापाने विकून टाकली, कारण त्याच्याकरताच ठेवली होती ती. कोणाकरता? मुलाकरता. मग मुलाचा जर प्राण वाचायचा असेल तर या गोष्टी केल्या पाहिजे. मग त्यांनी आपल्याकडची जमीन विकली आणि त्या जमिनीचा पैसा त्याला 50 लाख रुपये आले. किती? 50 लाख रुपये. ते 50 लाख रुपये त्यांनी दवाखान्यामध्ये भरले, तरी सुद्धा मुलगा वाचेल याची शाश्वती नाही. शेवटी डॉक्टरने सांगितलं कोणीतरी लिव्हर जर याला दिला तर काहीतरी घडू शकतो. 50 लाख रुपये खर्च करून सुद्धा मुलगा जगेल याची शाश्वती नव्हती. तेव्हा डॉक्टरने सांगितलं जर याला लिव्हर जर कोण देत असेल, म्हणतात काहीतरी थोडासा भाग त्याचा काढून ना त्याला बसवावा लागतो. बापानी मागचा पुढचा विचार न करता एका शब्दात सांगितलं, जर मुलाला जर लिव्हर देऊन जर मुलगा वाचत असेल तर साहेब एका मिनिटाचाही विलंब न करता माझा लिव्हर मी द्यायला तयार आहे. बापानी स्वतःनी महाराज आपल्या लेकरा करता लिव्हर दिला, पूर्ण पोट फाडून त्या ठिकाणी. आता आमचा कार्यक्रम तिथं झाला महाराज, बरं का. तो कार्यक्रम आम्ही तिथं केला. ही सगळी क्रिया आम्ही पाहिली, वस्तुस्थिती पाहिली. एवढं भयान वाटलं महाराज की एक बाप आपल्या लेकराकरता काय करू शकतो. पण आज बरीच मुलं सांगतात, बाबा तू आमच्या करता काय करतोस, बाबा तू आमच्या करता काय केलं. हे जेव्हा शब्द त्या बापाच्या कानावर पडतात ना, कानामध्ये शिश्न टाकल्यासारखं वाटतं महाराज. त्यांनी आपल्या करता जे केले आयुष्यात कोणी करू शकत नाही. स्वतःचं लिव्हर लेकराला देणं सोपी गोष्ट नाही महाराज, पण तरी सुद्धा ते लिव्हर आपल्या मुलाकरता समर्पण केलं. पण दुर्भाग्य केवढं बघा, तरी सुद्धा मुलगा वाचू शकला नाही. सासऱ्याने 50 लाख रुपये दिले, बापाने 50, 1 कोटी रुपये खर्च करून बापाने लिव्हर दिला, बायकोनी दिलं, बायकोनी सुद्धा दिलं, बरं का. एवढं सगळं करून सुद्धा तो मुलगा वाचू शकला नाही. हा नियतीचा खेळ आहे. पण या उदाहरणातून एकच सांगायचंय की बाप आपल्यावर किती प्रेम करतो. आता इथं महिला मंडळ बसलेले आहेत. जर तुम्ही तुमच्या पाठीमागच्या जीवनामध्ये जर गेलात तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या घरामध्ये जेव्हा आपण माहेरी होतो आपल्या बापाच्या घरी, तेव्हा आपल्यावर सगळ्यात जास्त जीव लावणारा माणूस कोण आहे हे जेव्हा तुम्ही निरीक्षण परीक्षण कराल तेव्हा तुमच्या मुखात फक्त एकच शब्द येईल, तो म्हणजे बाप. एवढा जीव लावणारा, एवढा प्रेम लावणारा माणूस आयुष्यात तुम्हाला कधी भेटू शकत नाही महाराज. मुलगी जेव्हा माहेरी येणार आहे हे जर त्याला कळालं, दुसऱ्याच्या शेतात कष्ट करतो आणि मुले करता जे आवडीनिवडीच्या ज्या साधना आहेत त्या सगळ्या गोष्टी तो महाराज जमा करतो. का? 4 दिवस मुलगी माझ्याकडे येणार आहे, कुठे? माहेरी. मग तिचा माहेर पण आनंदाने गेला पाहिजे याच्याकरता महाराज तो रात्रंदिवस प्रयत्न करतो आणि 4 दिवस आनंदाने महाराज त्या ठिकाणी तिचं माहेरवास तो करत असतो. निघत असताना कुठलीच मुलगी महाराज हसत हसत बाहेर पडत नाही, तर बापाच्या गळ्यात पडूनच रडते, बाबा काळजी घ्या बरं, परिवाराला सांभाळा, अधूनमधून येत चला, फोन करत चला. एवढ्या गोष्टी महाराज ती आपल्या बापापुढे प्रगट करते आणि तिथून लक्ष्मीच्या पावलाने ती निघत असते. किती गोड आहे महाराज, विचार करा. ज्याच्या जीवनामध्ये ज्यांनी कन्यादान केलंय तो भाग्यवान आहे महाराज. कन्येचं दान करण्याचं ज्याला भाग्य प्राप्त झालं या विश्वामध्ये त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. मुलगी प्रत्येकाला असावी महाराज. मुलगी प्रत्येकाला वाटतं कुलदीपक असावा, वंशाचा दीपक असावा, पण मुलगी सुद्धा तेवढीच महत्वाची महाराज. मुलीशिवाय जीवनाला अर्थ वाटत नाही.
तुमच्याकरता धाय मोकळून लढणारी, तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारी फक्त तुमची मुलगी. मुलगा करत नाही असं नाही बरं का, त्याचं कर्तव्य आहे, तो कर्तव्य पूर्ण करतो, आपल्या मायबापाची सेवा करतो महाराज. पण जेव्हा तुम्ही उदास होता ना, तेव्हा तुम्हाला आठवण ज्याची होते ना, तिचं नाव मुलगी आहे. तुमच्याकरता पळत येते, धावत येते, तुमच्या कुशीत शिरते महाराज, तुम्हाला गुंजारते, तिचं नाव मुलगी आहे. आणि हे प्रेमाचं नातं महाराज आज सोडून, बाबा हे मृत्यूलोक सोडून 5 वर्ष झालेले आहेत. आणि 5 वर्ष होऊन सुद्धा हा परिवार त्या बाबांना विसरू शकत नाही. त्यांनी दिलेले त्यांच्यावर संस्कार आहेत. का मी सांगतो, त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली असेल, पाठ केली असेल, बाबांनी मला सांगितलं, मला काय त्यांचा इतिहास माहीत नाही, पण ज्ञानेश्वरीचा प्रभाव त्यांच्यावर एवढा असेल की त्यांनी त्यांच्या मुलांची नावं सुद्धा ज्ञानदेव सोपान ही ठेवली. म्हणजे ज्ञानेश्वरीचा प्रभाव त्यांच्यावर आहे. सत्कर्म त्यांच्या जीवनामध्ये घडला असेल, काय असेल मला माहित नाही, पण ही नावं आपण ठेवायला सुद्धा तेवढी बुद्धी लागते महाराज. आणि ह्या गोष्टी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केल्या. म्हणून मी या परिवाराला मनापासून धन्यवाद देईन की आपण आपल्या वडिलांच्या नावाने हे सत्कर्म समर्पण केले. वडिलांचं 5वं पुण्यस्मरण श्राद्ध आपण संपन्न केलं, म्हणून सगळ्यांना मनापासून धन्यवाद. या परिवाराच्या या कार्यामध्ये आपण सगळ्यांनी गोड अशी उपस्थिती दाखवून हा कार्यक्रमाला शोभा आणण्याचा आपण प्रयत्न केला. आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. कीर्तनाकरता उपस्थित गायक वृंद, हरिभक्त परायण आमचे सोपानजी महाराज जाधव कुंद्यावरून या ठिकाणी उपस्थित झाले, आपल्याला मनापासून धन्यवाद. आपल्या गावातले बाबा या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित आहेत, आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद. तसेच आमचे मित्र परमेश्वर महाराज चौदरपाडा, आपणही इथं उपस्थित झालात, आपल्याला मनापासून धन्यवाद. माझ्या सोबत आलेले हरिभक्त परायण प्रमोदजी महाराज पाटील आंबिवली, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. या कीर्तनाकरता ही सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद. मृदुंगाची सेवा देण्याकरता वडघरवरनं या ठिकाणी आमचे शिवम महाराज उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद बरं का दादा. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं, आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. या कीर्तनाकरता आपण सगळेजण, मग आमचे सर असतील, बाबा असतील, मंदिरामध्ये इतर कोणीच गायला नसतात, तेव्हा गायनाची साथ सुद्धा ते करतात, त्यांना धन्यवाद. आमचे दादा असतील, आताच आपण इथं मला वाटतं देवी भागवत ऐकलं, त्यांच्या माध्यमातून त्यांना धन्यवाद. दादा आहेत, तुळशीराम दादांचे बंधू आहेत, आधी करून आमचे परमेश्वर महाराजांचे वडील, ही सर्वच प्रेमाची मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले. तुळशीराम बाबा असतील, आधी करून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. ही सेवा मला ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाली ते आमचे, काय नाव दादांचं, प्रकाश दादा. प्रकाश दादांनी ही सेवा माझ्याकडे, आमचे दादा आहेत, त्यांनी ही सेवा माझ्याकडे सुपूर्त केली, म्हणून त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण करून या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर कधी कधी काय होतं महाराज, विहिरीजवळच वाफा कोरडा राहतो. आमचे विनेकरी बाबा आहेत, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. जय विठ्ठल जय. ज्ञानेश्वर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज. जय श्रीराम. हॅलो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज ज्यांची 5वे पुण्यस्मरण आहे ते स्वर्गीय काशीनाथ नाहू चौधरी. खरं म्हणतं तर महाराजांना त्यांचा इतिहास आधी सांगायला पाहिजे नव्हता. आपण मी जर असतो तर आधीच महाराजांना सांगितलं असतं. महाराज बाबांविषयी काय सांगावं. बाबा गळ्यात माल नव्हती महाराज, परंतु माळकऱ्यापेक्षा त्यांचं व्यक्तिमत्व कमी नव्हतं महाराज.
मी त्यांच्या, कारण ते माझे गुरु आहेत, मी त्यांच्यासोबत गेली 28 वर्षे महाराज श्रावणामध्ये ग्रंथ पारायण किंवा ग्रंथ वाचन करतोय. त्यांनी मला बोटाला धरून शिकवलं, ज्या ठिकाणी अनुस्वार म्हणा, काणा असो, मात्रा असो, कुठेही काही चुकलं की महाराज ते न बघता सांगायचे की इथं चुकलेलं आहे. कारण ते स्पष्ट सांगायचं की काणा बिलांटी मात्रा चुकला का अर्थ शब्दाचा बदलतो. आणि खरोखरच त्यांच्या विषयी म्हणावं, कारण ज्ञानेश्वरीची जी प्रत त्यांच्याकडे महाराज आहे ती त्यांच्या गुरुनी दिलेली आहे. म्हणजे जवळजवळ 100 ते 125 वर्षापूर्वीची ज्ञानेश्वरीची प्रत त्यांच्याजवळ आहे. म्हणजे एवढी जुनी प्रत, ज्ञानेश्वर महाराजांची जी प्रत, ज्ञानेश्वरीची प्रत त्यांच्या घरी आहे आणि तिचं दर्शन आम्ही स्वतः नेहमी घेतोय. असे आमचे बाबा या ठिकाणी असं बऱ्याच जणांनी त्यांनी आम्हाला ग्रंथ वाचायला शिकवले. त्याच्यामध्ये भगवान चौधरी असो, त्यांच्या घरातली मंडळी असतो, नंतर आम्ही त्यांचाच पुढे वस्ता घेतलेला आहे. आमच्या गावातल्या अनेक मुली, प्रल्हाद माळी यांच्या मुली, परत विठ्ठल त्यांचा मुलगा आहे, त्यांच्या मुली, ह्या अनेक जण त्यांच्यामुळेच या ठिकाणी ग्रंथ वाचायला शिकलेले आहेत. आणि अशा या हरिभक्तपर्यंत आमचे गुरुवर्य काशीनाथ नाऊ चौधरी, माजी सरपंच सरवली, यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त आमच्या जवळचे परमस्नेही, की आमचं त्यांच्यावरती खूप आहे, त्यांचं सुद्धा आमच्यावरती खूप प्रेम आहे, असे आमचे सगळ्यांचं एकदम आवाजामध्ये मधुरता आणि प्रत्येकाला एकदम गोडवा असा, त्यांच्या आवाजामध्ये गोडवा आणि शब्दामध्ये जादू, असे आमचे आर्याचे हरिभक्तपर्यंत महेंद्र महाराज भोईर यांनी या ठिकाणी उपस्थित राहून सुश्राव्य अशी कीर्तन सेवा केली. त्याबद्दल चौधरी कुटुंबाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि त्यांचं या ठिकाणी या कीर्तन सेवेबद्दल आदरणीय बाबा यांचे ज्येष्ठ सुपुत्र सखाराम चौधरी यांना विनंती करतो की महाराजांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. आणि या प्रेमस्वरूपी सत्काराचा आणि स्वागताचा आजच्या कीर्तनकार महाराजांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. म्हणा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तसेच सर्व भाविकांना विनंती आहे की आपण महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी विनमुख जाऊ नये अशी आपणा चौधरी कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतोय आणि थांबतो. धन्यवाद. आणि तसेच एक सगळ्यांना एक आग्रहाचं आमंत्रण आहे. या ठिकाणी आपल्या गावातली आत्ताच पंडित महाराज पाटील, आमच्या गावचे कीर्तनकार, या ठिकाणी त्यांचे सुपुत्र रवींद्र पंडित पाटील आणि प्रेरणा पंडित रवींद्र पाटील, श्री रवींद्र पंडित पाटील आणि सौ प्रेरणा रवींद्र पाटील यांचा 16 सोमवार उद्यापन समारंभ सोमवार दिनांक 30/12/2024 या दिवशी करण्याचं योजलेलं आहे. तरी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आणि त्याचबरोबर 5 ते 6 जयमान प्रासादिक भजन मंडळ सरवली यांचं भजन होणार आहे. तसेच हरिपाठ होणार आहे. नंतर 6 ते 8 हरिभक्त परायण योगेश महाराज वाघे मुक्कामी शहापूर यांचं कीर्तन होईल. आणि नंतर लगेचच 8 वाजल्यापासून भोजनाचा कार्यक्रम आहे. तरी त्यांच्या वतीने आपले गावचे कीर्तनकार हरिभक्त परायण पंडित महाराज पाटील आणि त्यांचे सुपुत्र रवींद्र पंडित चौधरी आणि हर्ष रवींद्र पाटील, रवींद्र पंडित पाटील आणि हर्ष रवींद्र पाटील यांच्या वतीने आपल्याला सर्वांना प्रेमाचं आमंत्रण आहे. चुकून कोणाच्या घरी जर आमंत्रण राहिला तर आजचंच आमंत्रण आपण समजायचं आणि सोमवारी सगळ्या ग्रामस्थांनी त्यांच्या घरी 16 सोमवाराच्या उद्यापनानिमित्त दर्शनासाठी पोचायचं ही सर्व भाविकांना विनंती. आणि पुन्हा एकदा कोणीही बिनमुख जाऊ नये, सर्वांनी या ठिकाणी महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. धन्यवाद. तसेच 1 ते 3 हिंदुस्थान ब्रिज येथील सिद्धेश्वर शिवमंदिर या ठिकाणी अभिषेक होणार आहे. त्या ठिकाणी उपस्थित राहायचे. धन्यवाद. काय रे? Yeah,